issues. The agenda is given to the all honorable members of the BOS. And firstly, I request to our head and chairman of the BOS, Dr. R.R. Salunke, to introduce and welcome in the today's meeting. Dr. Salunke, sir. डॉक्टर आर आर साळुंखे, रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, an autonomous college affiliated to Shivaji University Kolhapur, certified by ISO 9001 and 2015, Board of Studies in Geography. चेअरमन डॉक्टर आर आर साळुंखे सर, की जे आत्ताच हुपरीवरून बदलून या ठिकाणी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रुजू झालेले आहेत आणि ते आज आपले पहिल्यांदाच बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन म्हणून तुमच्या समोर येत आहेत. मी त्यांना सांगतो, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला परिचय करून द्यावा आणि चेअरमन पदाची सूत्रही स्वीकारावीत. यानंतर चेअरमन डॉक्टर आर आर साळुंखे सर. आवाज येतोय? हा, येतोय. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच रयत शिक्षण संस्थेचे सचिव व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर व्ही एस शिवणकर साहेब, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रोशन आरा शेख मॅडम, IQAC कोऑर्डिनेटर व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल वावरे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर RS माने देशमुख सर, भूगोल अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य प्रोफेसर डॉक्टर SS पन्हाळकर सर, भूगोल अभ्यास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रोफेसर डॉक्टर TN लोखंडे सर, भूगोल अभ्यास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य व माझे सिनियर डॉक्टर नानासाहेब राजकर सर, डॉक्टर प्रकाश हजारे सर, कुमारी गायत्री पवार मॅडम, माझे सिनियर डॉक्टर AS पाटील सर, डॉक्टर RS माने देशमुख सर, डॉक्टर DB नलवडे, प्राध्यापक HL देशमुख सर, डॉक्टर SV कारंडे सर, डॉक्टर AG निमसे सर, डॉक्टर AV पोरे सर, डॉक्टर SD कोळी सर, प्राध्यापक SV कोळेकर, आपल्या सर्वांचे भूगोल अभ्यास मंडळाचा नूतन चेअरमन म्हणून मी प्रथमतः हार्दिक स्वागत करतो. यानंतर मी माझा परिचय अतिशय थोडक्यात करून देत आहे. माझे पूर्ण नाव श्री रघुनाथ राजाराम साळुंखे, शैक्षणिक अर्हता MA BEd MPhil PhD, मूळ गाव मानमोडी तालुका मिरज जिल्हा सांगली. ज्युनियर कॉलेजचे शिक्षण माझं पंडित नेहरू विद्यालय कौलापूर या ठिकाणी झालेलं आहे. हे रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आहे. BA 1987 ला झालो, विलिंगन महाविद्यालय सांगली, आणि प्रथम श्रेणीमध्ये पास झालो. शिवाजी विद्यापीठाची मेरिट स्कॉलरशिप मला त्यावेळेला मिळालेली होती. स्पेशल जागृतीला त्यावेळेला 78.23% मार्क्स मिळून शिवाजी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये फक्त TYBAच्या नुसत्या जागृतीच्या पेपरमध्ये मी सर्वप्रथम होतो. MA 1989 भूगोलशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, विशेष गुणवत्तेसह शिवाजी विद्यापीठामध्ये भूगोलशास्त्र विषयात सर्वप्रथम. MA डॉक्टर आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन या कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण पूर्ण केलं. BEd प्रथम श्रेणीमध्ये झालं 1991 मध्ये DK शिंदे शिक्षण शास्त्र महाविद्यालय गडिंग्लज. MPhil A ग्रेड मध्ये झालेलं आहे मे 2004 मध्ये शिवाजी विद्यापीठ भूगोलशास्त्र विभागातून. MPhilचा माझा डिझर्टेशनचा टॉपिक होता रिजनल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन इन महाराष्ट्र. माझे मार्गदर्शक होते प्रोफेसर डॉक्टर KS बोरे सर. PhD डिसेंबर 2020 मध्ये झाली. PhD चा विषय होता सोशिओ इकॉनॉमिक फॅसिलिटी इन रॉडकोन एरिया ऑफ सांगली डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र, ए जॉग्राफिकल अनालिसिस. माझे रिसर्च गाईड होते प्रोफेसर डॉक्टर SB गायकवाड, मिरज महाविद्यालय मिरज. नोकरीची सुरुवात ही राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय कानडेवाडी तालुका गडिंग्लज 1989 ला त्या ठिकाणी मी रुजू झालो. कैलासवासी कुपेकर साहेब आपल्या राज्यसभेचे विधानसभेचे सभापती होते ते, आणि त्यांच्या कॉलेजवर सर्वप्रथम मी नोकरीची माझी सुरुवात केली. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे ज्युनियर कॉलेज DP भोसले कॉलेज कोरेगाव या ठिकाणी मी प्रथम ज्युनियरला रुजू झालो आणि फक्त मी 8च दिवस त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर पुन्हा सिनियर कडे आलो.
शरदचंद्रजी पवार महाविद्यालय लोणंद या ठिकाणी 4/8/1991 ला मी रुजू झालो. संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड, श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ, श्री R.R. पाटील महाविद्यालय सावळज, SGM कॉलेज कराड, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, त्यानंतर चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज हुपरी या ठिकाणी 21 वर्ष भूगोल विभाग प्रमुख म्हणून काम केले. सप्टेंबर 2007 पासून सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करीत आहे. छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा स्वायत्त महाविद्यालय या ठिकाणी भूगोलशास्त्र विभाग प्रमुख म्हणून 7 ऑगस्ट 2021 रोजी मी या ठिकाणी रुजू झालो. एकूण अध्यापनाचा अनुभव 31 वर्ष आहे. संशोधन पेपर आंतरराष्ट्रीय स्तरावरती 6 आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय साधारणतः 6 पेपर आहेत. आणि माझा एरिया ऑफ स्पेशलायझेशन सेटलमेंट जिओग्राफी आणि पॉप्युलेशन जिओग्राफी आहे. चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज हुपरी येथे महाविद्यालय विकास समितीचा सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे. महाविद्यालयाच्या विविध त्या ठिकाणी समितीचा चेअरमन म्हणूनही काम केलेलं आहे. आणि सध्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा स्वायत्त महाविद्यालय या ठिकाणी मी भूगोल विभाग प्रमुख म्हणून नुकताच रुजू झालेला आहे. तर पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण BOS जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं भूगोल विभागाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि माझं या ठिकाणी थोडक्यात परिचय संपवतो. जय हिंद, कर्मवीर. Thank you, Dr. Salunke sir, for introducing and welcoming in the meeting. Now I am going to request to Dr. R.S. Mane Deshmukh sir to present an agenda of the meeting. Dr. Mane Deshmukh. रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा बोर्ड ऑफ स्टडीज इन जिओग्राफीच्या आज मीटिंग आपण आयोजित केलेली आहे. या आजच्या BOSचे चेअरमन डॉक्टर R.R. साळुंके सर, पंढरपूर महाविद्यालयाचे डॉक्टर TN लोखंडे सर, छत्रपती शिवाजी महाविद्यालय शिवाजी विद्यापीठामधून उपस्थित असणारे सचिन पन्हाळकर सर, राजापूर येथून उपस्थित असणारे आमचे मित्र डॉक्टर हजारे सर, माझे गुरुवर्य डॉक्टर नानासाहेब राजकर सर, डॉक्टर AS पाटील सर, डॉक्टर DB नलवडे सर, HL देशमुख सर, कारंडे सर, डॉक्टर निमसे सर, डॉक्टर पोरे सर, डॉक्टर कोळी सर, कोळेकर सर आणि गायत्री पवार मॅडम, सर्वांचंच मी महाविद्यालयाच्या वतीनं भूगोलशास्त्र विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि आजचे जे मीटिंगचे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयाचं मी वाचन करतोय. अजेंडा ऑफ द मीटिंग, कन्फर्मेशन of the minutes of the last meeting, review of departmental activities undertaken from last meeting, approval of syllabus of short-term skill-based course, discussion regarding preparation of study material and any other issues. Next, ह्या सगळ्यांची मान्यता असावी. Confirmation of the minutes of the last meeting. The meeting of Board of Studies in Geography held on Wednesday, 31st March 2021 at 1 p.m. Motion first, discuss on BA third practical examination. Resolution, it is decided that there will be semester pattern for practical examination. Unanimously resolved. Motion 2, discussion on pattern of question paper. Resolution, it is resolved that pattern of question paper should be objective considering pandemic situation of COVID-19. Unanimously resolved. Motion 3, discussion on skill-based courses. Resolution, it is suggested that merge land survey and digital mapping course. Next, मान्यतेला सगळ्यांनी. नेक्स्ट, डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपल्या पार पडल्या. रिव्ह्यू ऑफ डिपार्टमेंटल ऍक्टिव्हिटीज, नेम ऑफ द ऍक्टिव्हिटी अँड रिसोर्स पर्सन, and there are various beneficiaries. Online expert lecture on World Soil Day, need of soil conservation, Dr. Survashe Mallari. Second,
activity, online expert lecture on role of students in plastic free campus, Dr. Adnaik Namdev. Hands-on training on the advanced surveying techniques, Mr. Maliachal, Mr. Inamdar Kaustub, Madhe Ravindra, Mr. Raut Tushar. Attended by the Geography Day, resource person Zadu BS, online expert lecture on global environmental change, Dr. Khade AS, research methodology, Sinde Dhanastri and Patil Prashant, expert lecture on GIS analysis, Sri Kolekar SV, online expert lecture on World Water Day, Dr. Mote YS, online expert lecture on GIS analysis, Sauresh Subhash, field visit Baramotichi Vihir at Lim district Satara, guidance Vernekar Ravindra, webinar on new perspective global environmental issue, Dr. Gaikwad Sanjay, Goa, and Dr. K. Balasubramani, Tamil Nadu. World Population Day, Dr. Dayanand Uzalambe, Gangakhed, Parvani. या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपण गतवर्षीमध्ये घेतला. अप्रूव्हल ऑफ द सिलेबस ऑफ शॉर्ट टर्म स्किल बेस्ड कोर्सेस, डिजिटल लँड सर्वे अँड मॅपिंग, 6 मंथ ड्युरेशन कोर्स आहे. टोटल 200 मार्काचा कोर्स आहे. नंबर ऑफ पेपर्स 2 आहेत, एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल. या कोर्ससाठी आपणाला सर्वांची मान्यता घ्यायची. सिलेबस बघायचा आहे सगळ्यांचा. कोळी सर सिलेबस आहे का? हा, ओपन होतोय सर. हा, ओपन सिलेबस सगळ्या. हा, बोला. ॲडव्हान्स लँड सर्विंग अँड डिजिटल मॅपिंगचा सर्टिफिकेट कोर्स आहे, त्याचा सिलेबस आहे. या नेक्स्ट पेज. सिलेबस हे करू दे, सगळा वाचू दे सर. देशमुख सर, सिलेबस स्क्रीनवरती फारच शॉर्ट दिसतो, वाचता येत नाहीये. थोडक्यात कन्क्लुजन हे केलं तर बरं पडेल. निमिष सर. हो दिसतंय का आता? पेपर 2 आहेत ते सांग. पोस्ट स्ट्रक्चर सांगा थोडं माहिती. दिसतंय. निमिष सर. तुमचा आवाज कमी करा. गाडीतला चष्मा आहे माझा. सर आवाज येतोय? हा, आवाज येतोय. स्क्रीन दिसते ना सर्वांना? स्क्रीन दिसते पण लेटर्स फार लहान आहेत ना सर. शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करा फक्त सर. काही त्याच्यामध्ये काय मी पण सचिन सर म्हणतात तसंच करा. एक्सप्लेन करा. स्क्रीनवरती फार शॉर्ट लेटर्स दिसत आहेत. हो आणि पाहिजे तर शेअर करा ईमेलला. जर काय सजेशन असतील तर मग मेंबर देतील बाकीचे. या करेक्ट. हा, हे पीडीएफ जे आहे ना, हे पीडीएफ शेअर करतो ग्रुपला. हो, मग त्याच्यामध्ये 1-2 दिवसाचा वेळ द्या. 2 दिवसात काही सजेशन असतील तर घ्या. स्क्रीनवर काही दिसणार नाही बाकीच्या गोष्टी. थोडक्यात एक सांगतो, एक ब्रीफ मध्ये काय केले सर आपण. हा सर. गेल्या मीटिंग मध्ये 2 डिपार्टमेंटला एकूण 5 कोर्सेस होते, अशी एक चर्चा झाली. म्हणजे जिओ इन्फॉर्मेटिक्स एक कोर्स होता, पीजी डिप्लोमा इन डिजिटल कार्टोग्राफी, त्यानंतर डिजिटल मॅपिंग हा एक स्वतंत्र कोर्स, सर्टिफिकेट कोर्स इन लँड सर्विंग असा एक स्वतंत्र कोर्स, आणि सॉइल अँड वॉटर अनालिसिस. पाठीमागच्या मीटिंग मध्ये सन्माननीय आपले बीओचे मेंबर डॉक्टर पन्हाळकर सर यांच्या सूचनेनुसार यामध्ये आपण काही मर्ज करणं असं आवश्यकता असं एक सुचवलेलं होतं. जास्त डिपार्टमेंटला कोर्स झालेले आहेत आणि कोणते तरी 2 कोर्स त्याच्यामध्ये मर्ज करायचे. त्याच्यानुसार यामध्ये डिजिटल मॅपिंग आणि लँड सर्वे हे 2 जे स्वतंत्र कोर्स चालू होते त्याचा एक कोर्स केलेला आहे, आणि टायटल जे आहे ते ऍडव्हान्स्ड लँड सर्वेइंग अँड डिजिटल मॅपिंग असं हे टायटल या कोर्सचं केलेलं आहे. आणि 6 महिन्याचा कोर्स आहे. एकूण पिरियड 60 आहेत त्याच्यासाठी, आणि 2 पेपर आहेत.
सर एक जो आहे तो पहिला इंट्रोडक्शन टू सर्वेइंग अँड लँड हे वरती सर इंट्रोडक्शन टू ऍडव्हान्स सर्वेइंग आहे. पहिला पेपर हा थेरीचा आहे आणि यामध्ये 4 युनिट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये लँड सर्वेइंगचं जे आहेत युनिट ते 2 आहेत पहिली, आणि तिसरं आणि चौथं जे युनिट आहे ते डिजिटल मॅपिंगचं आहे, कॉम्प्युटर असिस्टेड कार्टोग्राफी आणि डिजिटल मॅपिंग. आणि पहिली 2 जी युनिट आहेत त्याच्यामध्ये मग ऍडव्हान्स्ड लँड सर्वेइंग मध्ये जीपीएस आणि इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशनचा समावेश केलेला आहे. आणि प्रॅक्टिकलचा एक स्वतंत्र पेपर आपण 100 गुणासाठी ठेवलेला आहे. 120 तास त्याला अलॉट केलेले आहेत. त्यामध्ये फील्ड वर्क अँड लॅबोरेटरी वर्क असं केलेलं आहे. तर त्यामध्ये 4 युनिटचा समावेश आहे. पहिलं जे आहे ते स्केल अँड एरिया मेजरमेंटचं युनिट आहे. दुसरं युनिट जे आहे ते मॉडर्न लँड सर्वेइंग टेक्निक्स मध्ये आपण जीपीएस सर्वे आणि टोटल स्टेशन असं घेतलेलं आहे. आता आमच्या डिपार्टमेंटला ड्रोन ही या वर्षी आलेला आहे, त्याचे याच्यामध्ये आपल्याला समावेश करता आला तर आपण करूया दुसऱ्या युनिटमध्ये. आणि तिसरं जे युनिट आहे ते डिजिटल मॅपिंग म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मग हा सब युनिट्स आपण कन्सिडर केलेले आहेत. आणि चौथं, पाचवं आणि 6वं जे आहे फील्ड ट्रिप, प्रोजेक्ट वर्क आणि व्हायवा आणि जर्नल असं एकूण यामध्ये 100 गुणांचा हा प्रॅक्टिकलचा पेपर आपण ठेवलेला आहे. म्हणजे ऍडव्हान्स्ड लँड सर्वेइंग अँड डिजिटल मॅपिंग असं एक थेरी आणि एक प्रॅक्टिकल पेपर. याला क्रेडिट किती? हा, काही सूचना असतील तर आपण डिस्कशन करूया सर. क्रेडिट हॅलो, हा सर, क्रेडिट ह्याला किती आहेत 100 मार्काला? 3 आहेत का 4? 4 क्रेडिट्स आहेत. 4 क्रेडिट आहेत. 4. नेमसे सर, हा बोला सर. हे कुठल्या वर्गासाठी? हे जे आहे ते मिनिमम क्वालिफिकेशन आपण 12वी ठेवलेलं आहे सर. 12वी युजीसीच्या नॉर्म्स प्रमाणे डिजिटल मॅपिंग आणि लँड सर्विंग हे पूर्वी सीओसी मध्ये कोर्सेस होते. आणि मग आपल्याला सीड मनी पुरवलेला जो आहे पूर्वी त्याच्यानुसार त्या नॉर्म्स नुसार आपल्याला क्वालिफिकेशन 12वी पास विद्यार्थ्याला हा कोर्स देता येतो 6 मंथचा. बर, ठीक आहे. हा, फक्त तो चालू ठेवलेला. पीडीएफ सॉफ्टवेअर कुठले घातले सर याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला सर्वांना पाहता येईल सिलेबस. हॅलो, सॉफ्टवेअर कुठले घातले त्याच्यामध्ये डिजिटल मॅपिंग साठी? काय म्हणता सर? सॉफ्टवेअर कुठले इन्क्लूड केले? सॉफ्टवेअर त्यामध्ये ग्लोबल मॅपर आहे, आर्क जीआयएस आहे आणि ऑटोकॅड ही 3 सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि QGIS घेतले? QGIS पण घेतले सर. हो 4 घेतलेले आहेत. सिलेबस सर, कोणीच सिलेबस घ्या पुढे थोडं. काय होतंय, 6 महिन्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला घेताय आणि 4 सॉफ्टवेअर द्यायचं म्हणताय आणि त्याच्याबरोबर तुम्ही पीजी डिप्लोमा पण रन करताय. हो त्या तिकडेही सॉफ्टवेअर्स आहेत तसं ते. हा, मग त्याच्यामध्ये थोडासा फरक राहू दे. बरं ओके. कोर्स मध्ये 6 महिन्यामध्ये तुम्ही 4 सॉफ्टवेअर देण्याऐवजी त्यांना आता सर्वेइंग साठी जे ऑटोकॅड हे मस्ट आहे. अगदी बरोबर. आणि मग QGIS जर त्याचा सपोर्ट दिला तर ते बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आणि त्याला न्याय पण देता येईल. पण नाहीतर कसं होणार, मग सगळे सॉफ्टवेअर घेणार आणि त्याची फक्त तोंड ओळख व्हायला नको. अगदी बरोबर. आणि त्यांची 12वीचे पासआउट झालेले विद्यार्थी येणार, त्यांना बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा माहित नसणार आहेत. मग त्याच्यामुळं त्यांची लेवल विचारात घेऊन थोडासा सिलेबस सॉफ्टवेअर थोडे कमी करता आले तर बघा. हो, ह्या तिसरी जी दिसते ना ArcGIS जे एक नाही प्रोप्रायटरी बेस्ड आहे, तर त्याच्यासाठी थोडस मग पीजी डिप्लोमा आले तर मग ArcGIS ऑफर करा ना. हो सर करूया आपण. नाहीतर मग खूप विद्यार्थी कसं होणार, मग त्याला पण त्याच सॉफ्टवेअर देताय आणि इकडे पण आपण तेच देतोय. त्याच्यामध्ये थोडस काहीतरी व्हेरिएशन पाहिजे. ऍडव्हान्समेंट जर म्हणतोय मग ArcGIS तिकडे द्यायला पाहिजे. इकडे मग उगाच देण्यात काय पॉईंट नाही. चालेल सर, चालेल. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तसं वाटतंय मला. तुम्ही आणि विचार करायचा. हो नाही, 12वीतील विद्यार्थी खरं येतोय डिग्री कॉलेजला तर त्याला थोडस इंट्रोडक्टरी पार्ट हा खरंच होणं गरजेचं आहे. तर डायरेक्टली तुम्ही जर सॉफ्टवेअर जर सांगितलं तर त्याचं बेसिक काहीच नसणार आहे. इंट्रोडक्शनचा थेरी मध्ये एक आपण पेपर ठेवलाय सर. त्याच्यामध्ये मग ते 2 युनिट ठेवलेले आहेत, इंट्रोडक्शन टू सर्वेइंग आणि त्याच्या संदर्भात, स्केलच्या संदर्भात आणि मॅपिंग.
त्याला खऱ्या अर्थानं खरं त्या टर्म्स अँड टेक्निक्स आहेत ते खरं त्याला अगोदर खरं सांगणं गरजेचं आहे 12वीच्या विद्यार्थ्यासाठी. हो हो असं स्टेप बाय स्टेप जर ठेवला असताना सर जसे पन्हाळकर सर म्हणतात स्टेप बाय स्टेप, नाहीतर तो विद्यार्थ्याला आता म्हणलं दिलं ना की तो म्हणेल अरे मी एसवायला गेल्यानंतर मला ही काही करायची गरजच नाही, कारण का मी आज 12वीला FYलाच असताना झालंय, MA ला पण हा काय लक्ष देणार नाही. म्हणून सर जसं सांगतात तसं स्टेप बाय स्टेप जर ठेवत गेला तर विद्यार्थ्याला पण शिकायची आवड निर्माण होईल. नाहीतर म्हणणार की ऑलरेडी मी शिकलेलोच आहे परत कशाला घ्या, हो. असं पण सर जसं म्हणतात तसं खरं केलं तर अतिशय छान होईल. चालेल सर चालेल. फी किती आहे याची ते? सर हे सर्टिफिकेट आम्ही आता डिप्लोमा केलेला आहे. आपल्या पूर्वी लँड सर्वे आणि डिजिटल मॅपिंग हे सर्टिफिकेट कोर्सेस होते आणि मग हा डिप्लोमा आता केला. डिप्लोमा कोर्स इन म्हणले आपण ऍडव्हान्स लँड सर्विंग अँड डिजिटल मॅपिंग. मग लेवल आपली सर्टिफिकेट असू देत का डिप्लोमाच ठेवूया मग हे आता. नाही, वरती शॉर्ट टर्म म्हटलं ना तुम्ही 6 महिन्याचं. हा पण डिप्लोमाला आता ऍटलिस्ट मला वाटतं 1 वर्षाचं तरी पाहिजे. हे 1 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे. हा, आणि डिप्लोमा 1 वर्षाचं पाहिजे. त्याला शॉर्ट टर्मच म्हणायला लागेल तुम्हाला. हा मग ते आता शक्यतो आपण 12वी ठेवलंय, पण साधारणतः TY चे विद्यार्थी आपण जे रेग्युलर आहेत अशा विद्यार्थ्यांनाच हा कोर्स देतो. परंतु पात्रता 12वी ठेवल्यानंतर एखाद्या जर समजा घ्यायचा असेल तर तसं आपल्याला देताच येईल. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं आपण सिलेबस मध्ये थोडस प्रॉब्लेम होणार मग सर. 12वीचा जर विद्यार्थी जर FYला आला त्याला पण देणार आणि ठेवायचं विद्यार्थ्याला शिकवताना मग प्रॉब्लेम होणार. हा मग थोडं काय शिकवताना प्रॉब्लेम होणार. नेमसे सर, हा बोला सर. TYBA पोरांनाच करा ना कोर्स हा. हा तेच त्यासाठीच हा मुद्दा काढला. मग TY 12वी वर नको, त्यांचं कसं आहे हा थोडे अज्ञान असतात मला. मग ग्रॅज्युएशनची पात्रता करायची का TY ला? BA करता करता द्या तुम्ही कोर्सला ऍडमिशन. हा BA म्हणजे त्याची पात्रता मग तीच झाली ना समजा TY च्या विद्यार्थ्यांना द्यायचा. असं करायचं, BA भाग 3 जे रेग्युलर पोर आहेत ना त्यांना कोर्स हा घेता येईल असं करा. मग कसं करायचं बघा. बर BA चालेल. भाग 3 च्या रेग्युलर विद्यार्थ्यासाठी असं म्हणा. डॉक्टर निमसे सर, हा कोर्सची फी सांगा ना. कोर्सची फी आता आपण ठरवायची आहे. पूर्वी आपण 1000 रुपये घेत होतो. दोन्ही सर्टिफिकेट कोर्स होते त्यावेळेला. हा म्हणजे दोन्ही जे कोर्स होते डिजिटल मॅपिंगला 1000 आणि लँड सर्वेला 1000 सर्टिफिकेट लेवलला. तर आता आमच्या डिपार्टमेंटला इथं जिओ इन्फॉर्मॅटिक्स कोर्स चालू आहे 6 मंथचा ना. तर त्याची फी आम्ही 10,000 रुपये ठेवलेली आहे आणि 6 महिन्याचा आहे तो डिप्लोमा कोर्स चालूच आहे सध्या. त्याच्याच पॅरलल हा करावा म्हणतोय आम्ही कोर्स. मग त्याच्यामध्ये थोडस ग्रॅज्युएशनची पात्रता टाकली आणि मग त्या जिओ इन्फॉर्मॅटिक्स प्रमाणे ही 10,000 रुपये फी घेतली तर कोर्सही चांगला रन होईल आणि त्यातनं आउटपुट मिळेल. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं फी कमी ठेवली की मग ते त्याला फॅकल्टी तशी मिळत नाही, त्याला रिसोर्स मिळत नाही, विद्यार्थ्यांना फक्त सर्टिफिकेटसाठी उपयोग होतो. तर असा एक विचार आहे. मग आपण चर्चा करून थोडस आपल्याला इथं मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. त्याच्या दोन्हीमध्ये सिलेबस मध्ये काय डिफरन्स आहे? जिओ इन्फॉर्मॅटिक्स तुमचा रन होतोय म्हणता तुम्ही 6 महिन्याचा. आता हा पण तुम्ही डिजिटल मॅपिंग त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलंय आणि सर्वेइंग आहे. मला वाटतं जिओ इन्फॉर्मॅटिक्स मध्ये पण सर्वेइंगचा पार्ट थोडाफार असणार आहे, डिजिटल मॅपिंग देखील असणार आहे. मग दोन्ही कोर्स ज्या वेळेला तुम्ही वेगळे दाखवताय तर काय डिफरन्स आहे आणि ऑब्जेक्टिव्ह काय डिफरन्स आहे किंवा टार्गेट स्टुडंट काय राहणार आहे? येस सर, जिओ इन्फॉर्मॅटिक्स बेसिकली त्यामध्ये आपण ArcGIS आणि ERDAS म्हणजे डिजिटल इमेज प्रोसेसिंग DIP आणि स्पॅशल अनालिसिस या गोष्टीवर आपण फोकस करतोय बेसिकली. नाही मी काय म्हणतोय पॅरलली आपण तेच कोर्सेस चालवतोय असं व्हायला नको. नाही जो टार्गेट ग्रुप आहे की नाही, आता तुमचं डिजिटल मॅपिंग झालं म्हटल्यावरती ते ArcGIS सगळं आलं त्याच्यामध्ये. येस सर. नाही घेणार आहे आपण याच्यात, फक्त आपण फोकस करतोय CAD वरती बेसिकली. कारण की टार्गेट ग्रुप असा आहे आपल्याकडे साताऱ्यात सर्वेइंगच्या खूप इन्स्टिट्यूट आहे आणि तिथं आपली एक त्याचा असा परिपाक झाला की मागे आपण एक कार्यशाळा घेतली होती ऍडव्हान्स सर्वेइंग वरती. तर त्याच्यातून एक 3-4 मुलं ते एक 7 दिवसाचा कोर्स केला आपला ETS आणि CAD बेसवरती. तर त्याच्यावरती 2-3 मुलं जॉबला लागले. या बेसवर आम्ही असं म्हटलं की हेही एक क्षेत्र आपल्याला सर्वेइंगचं आहे ज्यामध्ये ETS किंवा TS ज्याला आपण म्हणतो ते आणि प्लस CAD असा एक मेन उद्देश आहे. तर त्यामुळं तो टार्गेट ओरिएंटेड ग्रुप तसा आहे की आपल्याला फील्ड सर्व्हेसाठी जी एक मॅन पॉवर आहे ती तयार करता येईल.
जेणेकरून सर्वे मध्ये आता खूप सारे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत, रस्त्यांची कामं वेगवेगळ्या प्रकारे भरपूर निघतात, खूप प्रोजेक्ट्स आलेत असं साधारण कळतंय. त्यामुळं तो एक आपला स्किल बेस्ड मुलांचा एक तयार व्हावा आणि अपार्ट फ्रॉम द जिओ इन्फॉर्मॅटिक्स आपण एक ह्युमन रिसोर्स तयार करावा या उद्देशानं एक ऍडव्हान्स लँड सर्विंग आणि जिओ इन्फॉर्मॅटिक्स सिलेबस मध्ये हा फरक आहे. बेसिकली आपण तिकडे पूर्ण फुल ओरिएंटेड स्पॅशल अनालिसिस डिजिटल प्रोसेसिंग घेतोय, मात्र इकडे आपण बेसिकली सर्वे बेस्ड करतोय. त्यामध्ये फोकस आपण CAD वर आणि याच्यावर करतोय. बेसिक फक्त क्वांटम GIS जस्ट सम स्पॅशल अनालिसिस पर्पज काही आपल्याला त्यामध्ये त्यांना कंट्रोल बिल्डिंग वगैरे करायची असेल किंवा या संदर्भातला थोडासा सिलेबस क्वांटमचा घेतलाय. अन्यथा बेसिक जे आहे ते लॅब वर्क मध्ये CAD वर फोकस करतोय आपण आणि लिटिल बिट वी आर गोइंग फॉर क्वांटम GIS. आणि एक मुद्दा सर याच्यामध्ये मी फक्त ऍड करतो. मग एक साधारण याचा उद्देश काय ठेवला होता, आता साताऱ्यामध्ये ETS चे आम्ही एक 2-3 इन्स्टिट्यूट कोलॅबरेशन करून इथं आम्ही कार्यक्रम राबवतोय. तर 12वीची मुलं ETS चांगल्या पद्धतीने ते सांभाळतायत, हँडल करतायत. आणि या कोर्सचा उद्देश हेच आहे की ETS त्यांना ट्रेन करणे. एक जास्तीत जास्त सिलेबस मध्ये ETS वरच फोकस दिलेला आहे आणि तेच आपल्याला ते ट्रेन करायचं आहे. मग ते फक्त माझं काय मत होतं की ओव्हरलॅप होऊ देऊ नका. हो. कारण का ETS जरी पूर्ण शिकवायचं म्हटलं तर त्याच्यावरती जास्त फोकस पाहिजे, सिलेबस पण त्या पद्धतीने पाहिजे. हो. ऑटोकॅड पण ज्या वेळेला आपण म्हणतोय ऑटोकॅड देखील चांगली हँडल करणारी मॅन पॉवर नाहीये. मग त्याच्यासाठी त्याच्यावरती जास्त फोकस ठेवा आणि डिजिटल मॅपिंग वगैरे थोडासा पार्ट कमी केला तर चालेल सॉफ्टवेअरचा. फक्त त्याच्यामध्ये 90% वेटेज हे तुम्ही ETS वर देऊ शकताय, सर्वेइंग वर देऊ शकताय, ऑटोकॅड वर देऊ शकताय आणि 10% फक्त इंट्रोडक्शन टू जिओ इन्फॉर्मॅटिक्स, म्हणजे कसं हा डेटा आपण त्याच्यामध्ये GIS मध्ये पण घेता येतो, तेवढं शिकवलं तरी चालू शकेल. म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होईल आणि विद्यार्थी पण त्या पद्धतीने येतील. नाहीतर उगाच ते एकच कोर्स पॅरलली चाललाय असं व्हायला नको. बरोबर. नक्की सर, नक्की. बरोबर. हॅलो सर. पनळकर सर. फोकस आपण सर्विंग वरच करूया. पनळकर सर. टोटल स्टेशन. बोला की सर. राजकर सर. मला काय म्हणायचं, तुम्ही 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स ठेवताय, त्याच्याऐवजी 1 इयर डिप्लोमा केलं तर त्याला वेटेज राहील ना सर? आता बाहेर सुद्धा वेटेज राहील ना बाकी स्टुडंटला. जसं सर म्हणलं, जसं बाकी बरेचसे इरिगेशनचे किंवा रोडचे प्रोजेक्ट येतात, त्याला सर्टिफिकेटला फारसं असं हे दिलं जात नाहीये. तर आफ्टर ग्रॅज्युएशन 1 इयर डिप्लोमा केलं तर त्याला वेटेज मिळेल. एक फक्त ऍड करतो सर. हा सर, बोला. ग्रॅज्युएशनची मुलं, बरेचशी जी मुलं आहेत ना GIS मध्ये झालेली, ती फील्डवरती काम करायला नाही म्हणतात सर. म्हणजे जर सर्वेइंगचा जॉब असतोय तो फार हेक्टिक असतोय, दिवसभर म्हणजे बाहेर फिरूनच काम करायला लागतं. त्यामुळे त्यांना ऑफिस जॉब पाहिजे असतो. मग जो आपण टार्गेट ग्रुप धरतोय, आता सर जसे म्हणाले की 12वीचे झालेले विद्यार्थी, तर बरेचसे विद्यार्थी आता TS चालवतात पण त्यांच्याकडे काहीच नॉलेज नाहीये. म्हणजे त्यांनी फक्त फील्डमध्ये ते काम करून मिळवलेलं आहे. दे डोंट हॅव सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा एनिथिंग, पण ते चांगल्या पद्धतीने चालवतात. असे बरेच विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये. मग जर टार्गेट करणार असतील फक्त 12वीचे विद्यार्थी, तर वर्षभर ते थांबायला तयार नसतात. 6 महिन्यात त्यांना ते शिकून लगेच कधी जॉब मिळत असेल एक 10-15 हजाराचं, तर ते लगेच जातात. मग हे थोडासा विचार करून 6 महिन्याचा ठेवायचा का वर्षाचा. माझं सजेशन सांगितलं त्या कोर्सला तुम्ही आपण 12 का ठेवत नाहीये, पण तरी पण 1 इयर डिप्लोमा म्हटलं आणि सर्टिफिकेट कोर्स म्हटलं की बाहेरचं थोडासा त्याचा इफेक्ट होतो. नॉलेज पेक्षा तो सर्टिफिकेट कोर्स केलाय, हे कुठेही केला जातो. डिप्लोमा केलाय म्हणजे जरा वेटेज राहतं त्याला. येस. बरोबर. त्यामुळे काही करता येत असेल तर बघा त्याच्यामध्ये. आफ्टर 12th असेल ओके, आपण म्हणता येत त्यांची 12वीच्या मुलांना गरज असते त्यामध्ये करतात कामासाठी, ग्रॅज्युएशन नंतर करणार नाहीत. हा मुद्दा पण सर म्हणतात तसं बरोबर आहे, पण डिप्लोमा म्हणलं थोडंसं वेटेज राहील त्याच्यामध्ये. माझं सजेशन आहे, बघा अजून याच्यावरती तुम्ही विचार करा सर. हॅलो. हा सर. मला एक सजेशन नाही, पण मला असं, आता मी वाशीतून नुकताच आलोय 7 तारखेला इकडे. तर वाशीमध्ये ज्या काय IT इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये आता बरेचसेच सिव्हिल इंजिनियर लोक काम करतात. तिथं जॉग्राफीचं कोणच नाही, कारण का जॉग्राफीची मुलं अशी स्किल असं त्यांच्याकडे काहीच नाही. आणि त्याच्यापेक्षा सर म्हणतात तसं ठीक आहे, पण त्याच्या जोडीला जर पायथॉन ही एक लँग्वेज दिली किंवा SQL एक लँग्वेज दिली तर अतिशय आणखी ते सुद्धा त्या विद्यार्थ्याला त्याचा स्किल डेव्हलप होण्यास मदत होईल. पायथॉन आणि SQL, कारण का ह्या लँग्वेज तिथं असणं गरजेचं आहे त्या विद्यार्थ्यांना.
माहित असणं गरजेचं आहे. असं जर लँग्वेज जर दिलं त्याच्याबरोबर तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्याने चालू शकतं ना. अगं विचार करा, कारण मी पण आता खरं पायथन तिथं वाचायला चालू करणार होतो, पण माझी झाली इकडे बदली. पण पायथन मुलाला खरं पायथन आयटीचा खरं सब्जेक्ट आहे हा. पायथन लँग्वेज आहे, नंतर एसक्यूएल लँग्वेज आहे. याही आपल्या जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांना थोडीफार म्हणजे बेसिक नॉलेज जर आलं त्याला लँग्वेज काय असते, कसे असते, तरी सुद्धा त्या ठिकाणी ते, कारण काही जर जीआयएस किंवा हे जे सॉफ्टवेअरची लोक काम करतात जिओग्राफीचे किंवा सिव्हिल इंजिनियर काम करतात, त्यांना त्या सगळ्या लँग्वेज येतात. हो, आपल्या विद्यार्थ्यांना लँग्वेज येतच नाही. त्या फक्त आयटीच्या आणि कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना ही फक्त लँग्वेज माहित असते. हा, आपला विद्यार्थी आयटी इंडस्ट्रीमध्ये गेला, जीआयएस त्याच्याकडे सगळं आहे, पण जर लँग्वेज जर नसेल तर मग त्या ठिकाणी तो मुलगा रिजेक्ट होते. विचार करा. तुम्ही म्हणता तो बेसिक मुद्दा आहे, तसं पाहिजे, ते गरजेचं आहे, त्याच्यावरती बरंच डिपेंड्स राहते ना पुढचा. आपला जिओ इन्फॉर्मॅटिक्स आणि पीजी डिप्लोमाचा ज्यावेळेस आपण हे करणार आहोत त्यावेळेस आपण पायथन साठी विचार करतोय. बेसिकली हा डेव्हलपमेंट साठी थोडस एखादं टूल डेव्हलप करायचं असेल किंवा इतर डेव्हलपमेंट जीआयएस मध्ये जर करायचं असेल तर पायथन गरजेचे आहे. पण बेसिकली या कोर्सच्या अनुषंगाने नाही, मात्र आपण जिओ इन्फॉर्मॅटिक्स आणि जो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा डिजिटल कार्टोग्राफी त्यासाठी मात्र आपण पुढच्या येत्या काळात आपण त्याविषयी आपण नक्की विचार करतो आहोत त्या लँग्वेज संदर्भात. ठीक आहे, ओके, थँक्यू. नंतर आपला 4था पॉइंट आपण घेतोय, डिस्कशन रिगार्डिंग प्रिपरेशन ऑफ स्टडी मटेरियल. आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म टीचिंग अँड लर्निंगच्या बाबतीमध्ये जे 1.5 वर्षामध्ये प्रस्तुत होईल त्या कालावधीमध्ये पण BA फर्स्ट, सेकंड, थर्ड, MA फर्स्ट आणि सेकंड या कालावधीमध्ये ज्या PPTs तयार केल्या किंवा व्हिडिओज तयार केल्या, क्वेश्चन बँक तयार केली आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोच केली, ते सर्व माहिती आपल्या पुढे आहे. BA फर्स्ट साठी नंबर ऑफ PPT आहेत 35, नंबर ऑफ व्हिडिओ आहे 10, क्वेश्चन बँक 2. BA सेकंड साठी PPT आहे 65, नंबर ऑफ व्हिडिओ आहे 25 आणि क्वेश्चन बँक 6. BA थर्ड साठी नंबर ऑफ PPT आहे 98, नंबर ऑफ व्हिडिओ आहे 48 आणि क्वेश्चन बँक आहे 12. MA फर्स्ट साठी नंबर ऑफ PPT आहे 110, नंबर ऑफ व्हिडिओ आहे 54 आणि क्वेश्चन बँक 8. MA सेकंड साठी नंबर ऑफ PPT आहे 105, नंबर ऑफ व्हिडिओज आहे 36 आणि क्वेश्चन बँक आहे 8. आणि या सर्वांच्यासाठी आपण जे टीचिंग आणि लर्निंग प्लॅटफॉर्म ऑनलाईन ठेवला आहे तो गुगल मीट आहे, झूम क्लाउड, गुगल क्लासरूम, क्लास मेकर, गुगल फॉर्म, काहूत, क्विज आणि ब्लॉग स्पॉट इत्यादीच्या माध्यमातून आपण मुलांना या सर्व सुविधा चांगल्या प्रकारे पुरवलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट, any other issues with the prior permission of the chairman. Approval for change in BOS of study chairman. Dr. R.R. साळुंके सर 7 तारखेला हुपरी महाविद्यालयामधून छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये बदलून आलेले आहेत आणि ते या ठिकाणी HOD म्हणून काम पाहत आहेत आणि तेच आपले चेअरमन आहेत. सर्वांची परवानगी असेल आपण त्यांना चेअरमन केलेलं आहे. ओकेच. त्यानंतर डॉक्टर R.R. साळुंके सर आणि डॉक्टर सुधाकर कोळी सर या दोघांनाही PhD अवॉर्ड झालेले आहे आता गेल्या काही महिन्यामध्ये. आपल्या BOSच्या कमिटीच्या वतीनं सर्वांनी आपण त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया. अभिनंदन सर. अभिनंदन साळुंके सर. थँक्यू सर. साळुंके सर. हा, थँक्यू सर. आणि तुमचं बायोडाटा पण A ग्रेडच आहे, त्याबद्दल पण अभिनंदन. थँक्यू. बरं, दुसरा असं, आपल्या भूगोलशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर रामराजे माने देशमुख सर, आवाज येतोय ना? हा येतोय, बोला सर. हा, प्राध्यापक डॉक्टर रामराजे माने देशमुख सर ही एक व्हर्सेटाईल पर्सनॅलिटी आहे, अष्टपैलू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या या विभागाचं भूषण म्हणायला हरकत नाही.
की त्यांचं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा स्वायत्त महाविद्यालय या महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तर त्यांचं आपल्या सर्व मेंबरच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करूया. अभिनंदन. ओके, धन्यवाद सर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद. रामराजे देशमुख सर अभिनंदन. हो, थँक्यू. रामराजे पार्टी द्यायला पाहिजे असं नको आहे Yes, yes, yes. आणि आता ऑनलाईन मीटिंग एक ऑफलाईन मीटिंग पण ठेवा. बरेच विषय झाले आता. चालते. ओके. रेकॉर्डिंग ऑनलाईन मीटिंग मध्ये नको, ऑफलाईन मध्ये ठेवा. माने देशमुख. हो येस सर. राजकर सरांच्या सूचनेला अनुमोदन देतो मी. ओके सर, वेलकम सर. तारीख कळवा. हो सर. सदाशिव पेठेसारखं सांगू नका पुण्यातल्या. नाहीतर तुम्ही आश्वासन देऊ नका नुसते. बरं का सर, रामराजेला माझ्या एवढा कुणीच ओळखत नाहीये. तो भारी आहे, सगळ्याला नुसतं गुलवट ठेवल. मीटिंग रेकॉर्ड चालू आहे सर. असू द्या. रेकॉर्ड चालू आहे. ओके ठीक आहे, चल. बोर्डवर यायलाच बोला लागलेत सर. हॅलो. हा, आणि कोणाचा काय विषय आहे काय सांगा. आपल्याला हे करायचं आहे. अजून काही कोणाचे विषय असतील तर सांगायला हरकत नाही आपल्याला. ओपन फॉर डिस्कशन. हॅलो एक फक्त सूचना करतो. सूचना म्हणा काय तुम्ही म्हणायचं ते म्हणा. आता तुम्ही जे स्टडी मटेरियल पाठवण्यासाठी जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म दिले, तसंच अजून एक टेबल जर केलं ना, यूज ऑफ ICT, तर ते आणखी एक बरं पडेल म्हणजे सगळ्यांसाठी. आणि ते एकत्रित सगळं मटेरियल तुमचं जमा होईल. यूज ऑफ ICT चांगले सूचना. आणखी काय बघा. बोला तात्या बोला. नाही, आवाज नाही येत. आवाज येत होता, सर. हा सर, आणखीन काय इतर विषयावरही आपले सन्माननीय सदस्य सर्व या ठिकाणी हजर आहेत. काही पॉझिटिव्ह सजेशन चर्चेतून निश्चितच चांगल्या पद्धतीचं विभागाला गुणवत्ता वाढेल अशा पद्धतीने सजेशन मिळतायत पॉझिटिव्ह. आणखीन आपल्या कोणाला काही मार्गदर्शन करायचं असेल एक वेगळ्या विषयावरती, एक डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी शिवाजी कॉलेज सातारा आणि याची जी आताच्या स्ट्रेंथ आणि आणखीन याच्यामध्ये काय हवं आहे याच्या संदर्भात केलं तर बरं पडेल. नेमसे सर. हा सर, बोला. तुम्ही मगा विषय काढला होता, प्रॅक्टिकल जे आहे ते सेमिस्टर वाईज आहे. हा, BA थर्डच. हा, मग ते सेमिस्टर वाईज कशाला घेता, अॅन्युअल करा ना. BA थर्डच ऑटोनॉमस मध्ये आताच्या ह्याच्यामध्ये आपण सेमिस्टरच केलेला आहे, बरोबर आहे. मग ते वर्कलोड क्रेडिट आणि ते ह्याचा जरा प्रश्न निर्माण होतोय ना तसा. काय सुद्धा होणार नाही सर. एकाच वेळेस काय होईल माहिती आहे का सर, एकदम 400 मार्काची प्रॅक्टिकल परीक्षा येते. एकदम 2 वर्षांची एकदा जर गेली तर 400 मार्काची प्रॅक्टिकल परीक्षा येते. आणि 400 मार्काची प्रॅक्टिकल परीक्षा म्हणजे खूप मोठी होती. म्हणून आपण काय केलं, प्रत्येक सेमिस्टरला हे करतोय. नाही हे बघा, शिवाजी विद्यापीठाने कसं घेतलंय, अॅन्युअल घेतलंय का सेमिस्टर वाईज? त्यांचं बरोबर आहे, त्यांचं 100 मार्काला फायनल येतंय, पण आपलं 200 मार्काला फायनल येतंय. त्यामुळे आपण अगोदर 200 मार्काचा नंतर 200 मार्काचा असं घेतलेलं आहे ते. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित. बोला सर, गुरुदेव बोला. पण आपलं 60-40 आहे ना पण. हो, 60-40 हा नव्हे. SYBA ला माने देशमुख सर, हा, SYBA ला किती मार्काचा पेपर असतो सेमिस्टरचा? 60 मार्काचा. 100 मार्काचा आहे काय? 60-40 100 मार्काचा पेपर. मग शिवाजी विद्यापीठाचा कसा आहे? 100 मार्काचा आहे ना. मग तुम्हाला अॅन्युअल प्रॅक्टिकलला काय अडचण येते? शिवाजी विद्यापीठासारखं करा ना. काय झालं आता, कसं आहे माहिती आहे का सर, 50 मार्काचे जे पेपर आहेत आता शिवाजी विद्यापीठाचे, आणि 100 मार्काचा प्रॅक्टिकलचा पेपर फायनल, आणि आपला 100 मार्काचा थिअरीचा पेपर, आणि मग प्रॅक्टिकल 400 मार्काचा जाते पुढं.
200 मार्काचा एक पेपर होतोय. असं झालं काय? पण सर इंटरनल एक्सटर्नल आहे ना सर. इंटरनल थोडा प्रॉब्लेम झाला आपला. आपली सेमिस्टर थेरीची सुद्धा 100 मार्काची, शिवाजी Yes. विद्यापीठाची 50 शिवाजी मार्काची महाराज असं तेवढे होतं? 50 असं झालंय, असं झालंय. बरोबर. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आपला असं झालाय की 100 मार्काची थिअरी असल्यामुळं प्रॅक्टिकल आपलं एकदम मी घेतलं तर 400 मार्कावर जाते, मग तो एकदम पुढे जाते. बरं, आता BA थर्ड यावर्षी संपतंय ना तुमचं? येस येस येस. हा, पुढल्या वर्षापासून शिवाजी विद्यापीठाच्या जी Autonomous मध्ये सिस्टीम आहे त्याप्रमाणे करून घ्या. Yes, हा, sir. FYB पासून बरं का? हॅलो हॅलो, इंटरनल आहे ना पण त्याला प्रॅक्टिकलला? आहे की इंटरनल. मग 400 मार्काची कशी झाली परीक्षा? एकदम टोटल झाली ना, टोटल पुढे जाताना एकदम एकदम सगळे क्रेडिटच्या हिशोबाने ते जास्त मार्क होत आहेत, mark होतायत. त्यासाठी ते हे केलेलं आहे. असं आहे. आम्ही कसं 100 केलं? मार्काची केले. नाही, आम्ही वाचनाला कसं केलं होतं की 40 मार्काला इंटरनल, त्यापैकी 20 मार्काची टेस्ट घ्यायची. ते 20 मार्क ते आहेच की, ते आहेच त्या पद्धतीनंच आहे. आपलं त्या पद्धतीनंच केलेलं आहे. पण एकदम मार्क वाढतात आणि क्रेडिट त्या पटीत वाढतात. त्यासाठी आपण काय केलंय, ते कमी करायच्या दृष्टीनं तोच सिलेबस आहे. सिलेबस मध्ये काय फरक नाही, फक्त तो विभागलाय वेगवेगळ्या ह्याच्यात. असं केलंय. दुसरा एक भाग होता MS सेकंडच्या प्रॅक्टिकलच्या पेपर संदर्भात, प्रोजेक्ट आणि टूर रिपोर्टच्या संदर्भात. त्याच्यावर काय चर्चा झाली नाही. तो सिलेबस द्यायला सांगितलं होतं मी कारंडे सरांना. कारंडे सर, हा सर, दिलाय मी. मग तो घेतला नाही चर्चेला. साळुंखे सर. दिलाय काय सिलेबस? हो हो, मानदेशमुख सर, काय झालं त्याचं? येस सर. काय काढलं नाही ते. टाकू ह्याच्यावर टाकून हे करूया. हा करा. आणि काय आहे का विषय बघा? प्रोजेक्ट बद्दल थोडस सांगायचं आहे. की जर विद्यार्थ्यांना आपण जर वेगवेगळे विषय जर आपण जर दिले, विद्यार्थी त्याच्यावरती प्रोजेक्ट करेल आणि प्रोजेक्ट केल्यानंतर जर म्हणजे दोघात किंवा तिघामध्ये आणि तुमचे जे टीचर गाईड आहे त्यांच्यात जर पेपर जर पब्लिश केले तर आणखी आपल्या डिपार्टमेंटचं वेटेज आणखी जास्त वाढेल. बरोबर. नुसतंच प्रोजेक्ट तयार करून काय फायद्याचं नाही. तर त्याच्यावरती एखादा जर पेपर जर तयार केला, मग ते विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आणि टीचर गाईड या दोघांच्या किंवा तिघांच्या कोलॅबोरेशन पेपर जर पब्लिश झाला जर्नलमध्ये, तर आणखी डिपार्टमेंटला क्रेडिट आणखी वाढते. हॅलो हजारे सर. हॅलो हजारे सर, पेपर पब्लिशचं कंपल्सरी करू नका, ऐच्छिक ठेवा. त्याला काहीतरी पर्याय ठेवा, कारण सगळीच मुलं पेपर पब्लिश करतील असं नाही. त्यामुळे त्याचं कुठले म्हणजे अडचण त्याच्याकडे राहू नये असं करा. नाही, पण प्रोजेक्ट तयार करताना त्यांचे ग्रुप तर असणारच आहेत ना. ग्रुपमध्ये जर पेपर पब्लिश झाले तर आणखीच छान होईल. डिपार्टमेंटचं क्रेडिट वाढेल ना, विद्यार्थ्यांचं पब्लिकेशन वाढेल. हे बघा, पब्लिकेशन करून घ्या, पण कंपल्शन नाही. ऐच्छिक राहू द्या. ऐच्छिक राहू द्या. हा एक्झिस्टिंग सिलेबस आहे आपला. हा मला वाटतं डिस्प्ले केलेला दिसतोय. सर हे नाही. हा नाही, हे नाही. दुसरा मेल. हा नाही सर, दुसरा मेल आहे. दुसरा ईमेल आहे सर, हा नाही आहे. कोळी सरांना हाच मेल आलेला आहे मग रिसेंट. त्यांनी सर मी जरा रजा घेतो. चालेल. एकच मिनिट सर, गेले काय? लोखंड सर, आपण काय केलंय,
विद्यापीठाचं काय होतं, ओपन झालं का त्यांच्या पुढे? हा करतो हे बघा. सर दिसते? नाही. एक मिनिट. नाही अजून कारण सर. हे 2 प्रॅक्टिकल आहेत. एम ए पार्ट 4 पार्ट 2 सेमिस्टर 4चे. त्याच्यात काही मायनर करेक्शन केलेले आहेत आम्ही, आम्हाला जे काही अडचणी आल्या त्याच्यानुसार. इंट्रोडक्शन टू GIS सॉफ्टवेअर अँड GPS, पेपर नंबर 7, सेमिस्टर 4. So here is the old syllabus and here is the revised syllabus in the next column. So we change some more applied part, because as per old syllabus they have covered limited portion of the QGIS. We also introduce more portion of GIS. For example, in module number 3 we introduce spatial analysis and preparation of thematic maps. These are the 2 things introduced here in the revised syllabus as compared to old. One more thing about in the module 1, introduction to QGIS desktop and toolbar we replace as a QGIS installation and overview of QGIS interface. These are the 3 changes in the practical number 7. Sir, Lokhande sir, what is your opinion regarding this? कारंडे सर, Yes sir. तुम्ही जे करेक्शन केले ते त्याला आमची मान्यता आहे, कारण तुम्ही जे करेक्शन केले ते विद्यार्थ्याच्या सोयीचा आणि उणीवा राहू नये या दृष्टीने केलेलं आहे. त्याला आमची मान्यता आहे. घ्या अजून पुढे काय असेल. पुढचा घ्या. Okay sir. दुसरा प्रॅक्टिकल पेपर घ्या. Yes sir. Next, dissertation project based on field work and study to report writing, paper number 8. These are the next practical paper. So as compared to old, these papers are divided into 2 parts, means the paper 8A and paper 8B. We also combine, these are the single paper number 8. We could not change overall the structure, but we combine paper A and B as a single paper. लोखंडे सर, काय होतं, 2 भाग केले होते एकाच पेपरचे. टूर रिपोर्ट वेगळा आणि प्रोजेक्ट वेगळा, आणि त्याच्यावर प्रश्न टाकताना अडचणी यायला लागल्या, त्याचा असेसमेंटचा अडचणी यायला लागल्या. म्हणून काय केलं, ते एकत्रित केले आणि एकच पेपर ठेवला. एका पेपरचे 2 भाग केले होते त्यांनी, म्हणजे विद्यापीठाप्रमाणे, आणि नंतर मग आम्ही ते एकत्र केलं. बस एवढंच, दुसरं काय केलेलं. बर ठीक आहे. आता मला असं सुचवायचं आहे बरं का. हा, बोला की सर. पुढील वर्षापासून काय नवीन करताना नेहमी युनिव्हर्सिटीनं केलेला जो सिलेबस असतो, UG लेवल असो PG लेवल असो, तो सिलेबस आहे तसा घ्यायचा आणि त्यात फक्त 20% तुम्ही बदल करायचा. बरोबर. आणि अंडर ग्रॅज्युएटचा तर सिलेबस UGC न दिलेला आहे. तो गुजरातचा असो, कर्नाटकचा असो, आंध्रचा असो, नाही तर महाराष्ट्राचा असो, सगळ्याचा सिलेबस सारखाच पाहिजे. फक्त ऑटोनॉमसचा सिलेबस फक्त 20% बदलायला आपल्याला अधिकार आहे. बरोबर. एवढंच पुढल्या वर्षापासून दुरुस्ती करायला करा. आणि आहे ते त्याला सगळ्याला आमची मान्यता आहे. बघा. ओके, थँक्यू सर. हा, आता झालेला आहे विषय. नेमसे सर. पाटील सर बोला.
नाही, विषय संपलेले आहेत सगळे चर्चेच्या आपले घेतलेले आहेत त्याप्रमाणे. बाकीच्या विषयावरती पण आपण चर्चा केलेली आहे. आता पुढे काही दुसरे कोणाचा विषय नसतील तर आभार घ्या. विषय कोणाचा विषय नसेल तर मी डॉक्टर लिंगसे सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावं. Good afternoon, good morning, and welcome to all of you. Chhatrapati today Ray Shikshan Sanstha Chhatrapati Shivaji College Satara Department of Geography organized BOS meeting. So it is my great pleasure duty to very thankful our principal Dr. V.S. Sivankar for his always constant support to increase the quality of the Department of Geography, and also his guidance about to the innovative courses to start to run this Department of Geography. Then I am very grateful thanks to all honorable member BOS. First of all, I thankful to Professor Dr. Sachin Panhalkar from Shivaji University Kolhapur, Professor Dr. T.N. Lokhande sir, KBP College Pandharpur, Dr. Hazare sir, Dr. Rajkar sir from Pune, and members of Gayatri Pawar. Thank you for his valuable guidance and suggestion of the positive discussion regarding the different issue like review of different activities conducted by the Department of Geography, and then the merge syllabus of these courses, digital mapping and land surveying. Sir, valuable guidance for this all the issue or these subject in front of this meeting, and discussion of the study material is also. I am really thanks to all these honorable member of BOS committee for this discussion. Definitely provide the positive platform to improve the quality of Department of Geography. And I would like to also thankful Vice Principal of this college, Dr. Ramraje Mane Deshmukh, present here. Thank you, sir, for your valuable guidance. And I also thanks to IPSC coordinator and Vice Principal Dr. Anil Wawre for this organizing different meetings regarding these autonomous colleges. And I also thanks to new head of the Department of Geography, our dynamic personality, Dr. R.R. Salunke sir, and the new member chairman of this BOS committee. Sir, thank you for your valuable guidance to arrange this meeting. And I also thanks to all the members in the faculty of Department of Geography, like Dr. A.S. Patil sir, Dr. H.L. Deshmukh sir, Dr. S.V. Karande sir, Dr. D.B. Nalawde sir, A.V. Pore sir, Kodi sir, and our Kolekar sir. Thank you to all of you. And I declare with the prior permission of this president of BOS meeting, this meeting is over. Thank you. Thank you. Okay, sir. Okay, thank you. Okay, thank you. Thank you, sir. Thank you, sir. Thank you.